नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। आमलीबारी घाटात घडलेला शालेय बस अपघात जबाबदारी कोणाची? फिटनेस संपलेली बस, नियमांचे उल्लंघन, राजकीय छत्रछाया आणि मौन विभाग, विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणी खेळले? अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात झालेल्या बस अपघाताने पुन्हा एकदा प्रशासन आणि शालेय व्यवस्थेतील ढिसाळपणा उघड झालाय। रविवारी घडलेल्या भीषण घटनेत 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 54हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त बसची फिटनेस मुदत 2 महिन्यापूर्वीच संपली होती। बस क्रमांक MH15AK1459 ही चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या अखत्यारीतील असल्याचे समोर आले। विद्यार्थ्यांना मोलगी व परिसरातून अक्कलकुव्याकडे नेण्याची जबाबदारी या बसवर होती, परंतु फिटनेस संपूनही ती रस्त्यावर धावत होती, हे गंभीर दुर्लक्ष ठरले। अपघातानंतर चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संस्था चालक आणि व्यवस्थापनाविरोधात मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे लोकांमध्ये संतापाचे कारण आहे। कारण या संस्थेचा चालक हा एका सत्ताधारी पक्षाचा माजी नगरसेवक असल्याची चर्चा आहे आणि त्याचमुळे संपूर्ण प्रकरण राजकीय दबावाखाली दडपले जात असल्याचे बोलले जाते। अपघातग्रस्त बसमध्ये परवानगीपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचेही उघड झाले। 56 विद्यार्थ्यांना एका बसमध्ये कोंबून नेले जात होते, तर दुसरी बस आणि एक मालमोटारही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे समजते। त्याच मालमोटारीत विद्यार्थ्यांना नियमबाह्यरित्या नेले जात होते, पण अपघातानंतर ती थांबविण्यात आली आणि पालकांना विद्यार्थ्यांना घरी नेले। या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक मौन आदिवासी विकास विभागाचे आहे। त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या आश्रमशाळेच्या कार्यप्रणालीवर कोणी प्रश्नच विचारत नाही। विद्यार्थ्यांची संख्या कमी असून शाळेची मान्यता टिकवण्यासाठी बाहेरच्या भागातून विद्यार्थी आणले जातात। मग असा प्रश्न उपस्थित होतो, फिटनेस नसलेली बस, ओव्हरलोड, विद्यार्थी नियमांचे उल्लंघन, तरीही ही शाळा आणि बस कोणी चालवू दिली? लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।